हॅलो एव्हरीवन, मी प्रतिभा यादव, मेकअप अँड हेअर आर्टिस्ट. हे जे लुक आहे ते शिवजयंतीसाठी आम्ही क्रिएशन केलेलं आहे. शिवाजी महाराजांचा आम्ही शूट करायला निघालो आहोत. हा ब्लॉग खूप सुंदर झाला आहे. हे दिग्विजय राजे भोसले आहेत, जे की त्यांच्याच गाडीत आम्ही शूटसाठी निघालो आहोत. आता आम्ही सगळे आता हे वेगळ्या वेगळ्या लुकमध्ये आहेत. अगदी जिजाऊ आणि शिवाजी महाराजांची फुल फॅमिली आम्ही क्रिएशन केलेलं आहे. आता हे आम्ही सगळे गाडीत बसून निघालो आहोत. छोटे शिवाजी महाराज आहेत, मोठे शिवाजी महाराज आहेत, असे आम्ही सगळे गाडीत बसून निघालो. आता आम्ही माचनूरला निघालो आहोत. तिथं सिद्धेश्वराचं मंदिर आहे, तिथं आम्ही चाललो आहोत. गाडीत सगळे एकदम मज्जेत आम्ही काय काय खात वगैरे निघालो. आमच्या पुढे एक बस होती, त्यात मुलं होती, त्यांच्याबरोबर पण आम्ही थोडीशी मज्जा केली आणि गेलो. खूप छान वाटत होतं. शूटला जाताना हीच मज्जा असते की अगदी एन्जॉय करत आम्ही आमचं काम करत असतो. तिथं गेल्यानंतर एक आजोबा होते, त्यांनी खूप छान पोवाडा त्याने पुत्र रायबाच्या त्याला लग्नाचा बेत तानाजी शिवाजीचा उजवा हात वीर मुलकात वीर मुलकात वीर मुलकात जिराजी वीर मुलकात जिराजी जमलेल्या साऱ्या स्वात्यानो माता बहिणीनो वृद्ध तरुणानो गाव घालणाऱ्या शेतकऱ्यानो जगात नटवणाऱ्या कामगारांनो समस्त भारतीय नागरिकांनो नकी तुझा इंग्रज राजकारण आणि व्यापारी बनवून प्रगती मिळवून गुलाम बनविला भारताला 150 वर्ष लुटली देशाला स्वतःच्या देशाचा विकास साधीला जिराजी विकास साधीला जिराजी म्हणून आपला शिवाजी महाराजांचा पावडा डोके शहर न गावा महाराष्ट्रामध्ये मी नंबर घेतलाय गायनामध्ये. महाराजांचा पोवाडा ऐकून आम्ही आतमध्ये सगळं आमचं सामान वगैरे घेऊन शूटसाठी गेलो. खूप सुंदर असं ते स्पॉट आहे, म्हणजे सिद्धेश्वराचं मंदिर आहे. खूप छान वाटतं तिथं शूटला, कारण वेगळे वेगळे स्पॉट मिळतात आपल्याला. आणि अगदी शूटसाठी सगळ्या गोष्टी आम्ही घेऊन गेलेलो. तिथं गेल्यावर थोडंसं प्रिपरेशन आमचं करायचं राहिलेलं, ते सगळं केलं व्यवस्थित. आणि मग आम्ही मज्जा करतच आमचं शूट चालू होतं. आमचे फोटोग्राफर माझे भाऊच आहेत ते. अगदी आम्ही छोट्या छोट्या पॉईंट्सवरती छोट्या महाराजांचे मोठ्या महाराजांचे असे छोटे छोटे शूट घेतले. आम्हाला जे हवं होतं ते आम्ही तिथं अगदी मज्जा करत करत आमचं एन्जॉय करत आम्ही शूट घेतले. खूप सुंदर असं तिथले स्पॉट आहेत आम्हाला. आणि हे जिजाऊंचं जे काय आहे 2 लुकमधलं नक्की बघा. खूप सुंदर असे 2 क्रिएशन केलेले आहेत आणि शूट इतकं सुंदर झालं की आम्हाला तिथले सगळे पाहिजे तसे स्पॉट आम्हाला छोटे छोटे मिळालेले आहेत. आऊसाहेबांचं आणि शिवाजी महाराजांचं नातं काय होतं किंवा जे त्यांना घडवलं हे सगळं आम्ही त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. खूप सुंदर असं आमचं शूट झालं. त्यानंतर आम्ही आता परतीला निघालो, म्हणजे पंढरपूरकडं यायसाठी निघालो. खूप कंटाळलेलो. अगदी घराकडं जाताना कंटाळा काय असतो ते सगळ्यांना माहितीच असतो. एन्जॉय तर झाला. हे आमचे फोटोग्राफर, ह्यांचं काम म्हणजे काय विचारायला नको, एवढं सुंदर काम करतात. पण आता ते इतके कंटाळले होते की त्यांचे पाय दुखत होते. त्यानंतर आम्ही नाश्ता करण्यासाठी एका नाश्ता सेंटरवरती थांबलो आणि सगळे उतरलो. खूप कंटाळलेलो. अगदी सगळ्यांना आता घरी जायची ओढ लागली होते, तरी पण आम्ही थांबलो. थोडा सगळ्यांनी नाश्ता केला संध्याकाळी. त्यानंतर आता आम्ही नाश्ता करून निघणार आहोत. हे आमचे शिवाजी महाराज, छोटे शिवाजी महाराज, जे की इतके सुंदर त्यांनी काम केलेलं आहे. अगदी छोटाच आहे मुलगा, पण खूप छान काम करतो. त्याच्यानंतर आम्ही आता पंढरपूरकडं निघालो आहोत. आता रिटर्न आम्ही पंढरपूरला निघालो. खूप छान आमचं शूट झालं. एक दिवस आमचा एवढा छान गेला आहे तो. आता त्याच्यानंतर आम्ही सेकंड डे आहे. अगदी महाराजांचं अजून एक शूट आहे, जे की सेकंड डेला आम्ही करणार आहोत. त्यानंतर आम्ही सेकंड डेसाठी निघालो, म्हणजे आमचं घोड्यावरचं शूट राहिलं होतं. ते शूट करण्यासाठी महाराजांना परत रेडी व्हावं लागलं आणि परत आम्ही आता निघालो आहोत. आता आम्ही हे
गजानन महाराजाच्या मंदिराकडून निघालो आहोत. त्यानंतर आता इथून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून जाणार आहोत आणि तिथून मग आम्ही घोड्याच्या तिकडं आम्ही जिथं आम्ही शूट करणार आहे त्या स्पॉटला जाणार आहे. हे महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही छत्रपती चौकातूनच निघालो आहोत. त्यानंतर आम्ही आता घोड्याच्या तिथं गेलेलो आहोत. तिथं आता सगळं व्यवस्थित आम्ही केलेलं आहे आणि तिथं शूट साठी रेडी आहेत महाराज. अगदी आम्हाला जसे स्पॉट पाहिजे होते, जसं शूट पाहिजे होतं तसं पूर्ण शूट केलेलं आहे. येणारा व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा.